तर शिवसैनिकांच्या भाजप प्रवेशाचा धडाका काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही फोडाफोडीची मोहीम राबवली होती। दिल्लीच्या हस्तक्षेपाने फोडाफोडी बंद झाली, पण आता भाजप कार्यकर्त्यांनी मारामारी सुरू केली आहे। ठाण्यातल्या लक्ष्मीनारायण सोसायटीत या हाणामारीचा पहिला अंक पाहायला मिळाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नाने लक्ष्मीनारायण सोसायटीतल्या रहिवाशांची स्टॅम्प ड्युटी 1% वरून 100 रुपयांवर आणण्यात आली। याचा जल्लोष करण्यासाठी शिवसैनिक जमले होते आणि यावेळी तिथं भाजप कार्यकर्त्यांशी शिवसैनिकांचा वाद झाला। या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांना मारहाण झाल्यानं या विषयाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे। काल शिंदे साहेबांनी जी बीएससीबी स्कीम आहे ती 1% वरून डायरेक्ट 100 रुपये वर केलेली होती आणि 100 रुपयाचा गोरगरीब लोकांना याचा फायदा होईल यासाठी आम्ही सगळं सोसायटीतली स्थानिक रहिवासी हे सर्व खाली उतरून त्याचा जल्लोष साजरा करून साहेबांना व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही ते कार्यक्रम घेणार होतो। त्याकरता त्यांनी स्थानिक नगरसेवक आहेत नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, मारहाण केली आमच्यावर। आमच्या नावावर काय अजून रजिस्ट्रेशन नाही झालेलं आहे। शिंदे साहेबांनी केलं त्यासाठी आम्ही आभार मानतो। तुम्ही बघाल इकडे कंपाऊंड पण अजून काही पूर्ण झालेलं नाही, 3.5-4 वर्ष व्हायला आली, काही डॉक्युमेंट आमच्याकडे नाही आहेत। तर त्याच्यामुळे ते लोक आले आणि आमचं डायरेक्ट मारहाण चालू केली। सर्व एक हे झालं, शाखा प्रमुखला मारलं, मला मारलं। मग आम्ही आमच्या सेफ्टीसाठी पोलिटिशनला जाऊन एनसी नोंदवलेली आहे। तर तुम्हाला धक्काबुक्की केली असेल, काय केलं हे चुकीचं आहे, माझं पण चुकीचं असेल। जल्लोष करताना त्यांची जर धक्काबुक्की जर केली तर बघा, तुम्ही व्हिडिओ बघा ना। जर तिथे कोणी त्यांनी काढला असेल ना जल्लोष करताना, व्हिडिओ तर करणार ना ते, त्या पक्षाचे लोक जल्लोष करत असतील तर व्हिडिओ काढतीलच आणि दाखवतील लोकांना का बघा आम्ही जल्लोष केलाय, करू शकता ना ते। पण तुम्ही धक्काबुक्की केली, हे केली, हे स्टंटबाजी, इलेक्शन आलं का हे स्टंटबाजी असते। भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलं, अजब आहे। मै हुडॉन बोलणारे गेले कुठे? बापरे, चांगलं आहे। मी त्याला समर्थन नाही देत, पण जे चाललंय ते चांगलं चाललंय। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानशिरात लगवल्याची माहिती समोर येत आहे। नाही, जरा ते त्याची दखल आम्ही घेऊ आणि योग्य कारवाई